नमस्कार मंडळी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम मी हर्षदा इकडे माझी तक्रार आहे हिच्याबद्दल की हिने मला फसवलं, माझ्याशी खोटं बोलली. ती मला काय म्हटली माहितीये का? ती मला म्हटली, प्रवीण दादा तुम्हाला माझ्यासाठी महानगरपालिकेच्या प्रचारासाठी यायचंय, बरोबर ना? मग हे काय, ही गर्दी महानगरपालिकेची नाही लोकसभेची वाटतीये. एवढी गर्दी असती होय महानगरपालिकेला? हा, तर या चारही उमेदवारांचं कौतुक केलं पाहिजे. तुमच्या कामाची ताकद कळती इथं. म्हणजे आमची हर्षदा, अभिजित जीवनवाल, छाया वाघचौरे आणि राजू राजपूत, तुम्हा चौघांचं अभिनंदन करतो. तुमच्या कामाची ताकद म्हणजे हे चारही उमेदवार लक्षात ठेवा, जर ते त्यांच्या महापालिकेच्या सभेला एवढी गर्दी करू शकतात तर हे पुढे जाऊन काम काय ताकदीने करू शकतील. खूप अभिनंदन. मी शिरसाट साहेबांना नेहमी म्हणतो, साहेब तुम्हाला 2 नाही 3 मुलं आहेत, मुलगी आहे. कारण तुमची हर्षदा ज्या ताकदीने काम करते ना, म्हणजे तिच्या कामाचा झपाटा पाहून कधी कधी आम्ही टेन्शन मध्ये येतो की बाई आळू आता आम्ही दमलो. तर ही जी कामाची तिची ताकद आहे हर्षदा. म्हणजे तू ज्यावेळी म्हटली होती की प्रवीण दादा तुम्ही या, भरपूर मी म्हटलं अगं काय एवढं लांब बोलवणार, बोलायचं कुणा समोर? ती म्हटली दादा या तर तुम्ही गर्दी बघा. तर मला वाटलं चला आपली लहान भगिनी आहे, प्रेमापोटी आपण यावं म्हणून म्हणतीये. पण खरंच सांगतो, ही महापालिकेच्या प्रचाराची गर्दी नाही, ही लोकसभेचीच गर्दी आहे. आणि प्रत्येक माणूस ज्या ताकदीनं गर्दीत दाटीवाटीनं हत्ती एवढे कान करून आपल्या शिरसाट साहेबांचं बोलणं ऐकायला आलेले, त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतंय की ही गर्दी ही प्रेमाने आलेली आहे. म्हणजे एवढी माणसं इथून उठली आणि मतदानाला गेली तरी मताधिक्याने 4 जण येणार आहेत. त्यामुळं चारही उमेदवारांचं कौतुक. छत्रपती संभाजीनगरमध्ये या निमित्तानं यायला मिळालं. काय कित्येकदा कलाकार येतात, बोलायचं म्हणून बोलून जातात, पण मी इथं आलोय या शिरसाट साहेबांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून. आज मी इथं उभा आहे. असं समजा माझी पुतणी, माझ्या पुतणीसाठी मी इथं आलेलो आहे. कारण ज्यावेळी माझे चित्रपट येतात, प्रत्येक चित्रपटावर तुम्ही प्रेम केलंय. देऊळ बंद असेल, मुळशी पॅटर्न, आता काय बोलायला नाही का? म्हणजे मी आधीच अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलंय आपला पॅटर्नच वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव, म्हणजे त्या चित्रपटातला डायलॉग आता मला असा म्हणावा लागेल की परिस्थिती जेवढी बिकट तेवढे 4ही जण तिखट. त्यामुळं माझे चित्रपट ज्यावेळी येतात, धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे, बोलायचंच नाही, आपले साहेबच हिरो होते पार्ट 2 मध्ये. त्यामुळं ज्या वेळी माझे चित्रपट इथं लागलेत, माझ्या या पुतणीने माझ्या त्या चित्रपटाचे इतके शो लावलेत. काय होतं माहितीये का, कित्येकदा मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन सामान्य माणसाला कधी कधी ते 5 जणांचं कुटुंब तिथं जायचं, अशा वेळी त्या माझ्या पुतणीने लावलेले शो हे किती महत्वाचे असतात हे त्या कुटुंबातील सदस्यांना विचारावं. त्यामुळं हर्षदा धन्यवाद त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या वेळी तू हे केलं. जीवनवाल, वाघचौरे, राजपूत, तुम्ही मंडळी मोठ्या ताकदीने जा. अंगावर हे जे भगवं वस्त्र घेतलेले, हे वस्त्र या शहरात ताकदीनं उभं राहावं म्हणून या शिरसाट साहेबांनी लाठ्या काठ्या रस्त्यावर आंदोलन करून दगडी खाल्ल्या. यांच्या डोक्यांना पडलेल्या खोचा
आणि पोलिसांच्या लाठ्यांनी सुजलेल्या पाठा हे त्यावेळी झालं, म्हणून आज एवढी ही संख्या हे भगवा वस्त्र गळ्यात घालून दिमाखात उभी आहे. एक काळ सोपा नव्हता छत्रपती संभाजीनगर मध्ये या ताकदीने काम करणं, ही गर्दी गोळा करणं. त्यावेळी यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, म्हणून मुंबईवरून स्वतः हिंदू हृदय सम्राटांनी येऊन तुमच्या या शिरसाट साहेबांच्या खांद्यावर 30 वर्षापूर्वी हात टाकलेला आहे. आणि म्हणून त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी हे झटलेत. त्यामुळं शिरसाट साहेब खर तर मत द्या असं म्हणणंही योग्य नाही, कारण मला माहिती आहे किती वर्ष काय पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे आणि ही गर्दीच जे काय बोलायचंय ते बोलून जातीये. म्हणून मी हंबीररावचा तो डायलॉग घेतला. आता यांना अशा मताधिक्यानं विजयी करा की हे चौघेही जण तुमच्या प्रेमाकडे बघून म्हटले पाहिजेत, अरा खतरनाक. त्यामुळे चला, माझ्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी इथं आलो होतो आणि या 3 उमेदवारांच्या निमित्तानं नवी कुटुंब मला या छत्रपती संभाजीनगर मध्ये मिळाली. तुमच्या विजयी मिरवणुकीसाठी परत येईल आणि 100% येणार. त्यामुळे चला, पुन्हा एकदा आपल्या या उमेदवारांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा. जिथं जिथं छत्रपती संभाजीनगर मध्ये ही भगवी पट्टी गळ्यात घातलेला उमेदवार असेल त्याला बहुसंख्य मतांनी निवडून द्या, कारण शेवटी हेच झटणार आहेत छत्रपती संभाजीनगर साठी. आज मी छत्रपती संभाजीनगर असं म्हणू शकतोय हे कुणामुळं? यांनी केली ना आंदोलन त्यासाठी. हे पटवर्धन साहेब कुठे आहेत ते? यांनी केली ना आंदोलन. 30-30, 35-35, 40 वर्ष राबली ही माणसं. म्हणून आपल्या राजाचं नाव तुमच्या या शहराला, तुम्ही नशीबवान आहात, खरंच तुम्ही नशीबवान आहात. आणि ह्या लोकांचे आभार कायम मानायचे की आयुष्यभर इथल्या कित्येक लोकांना इच्छा असो नसो छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो असंच सांगावं लागणार. त्यामुळे साहेब, तुम्ही आमच्या राजाचं, आपल्या राजाचं नाव देण्यासाठी जे झटलात, लाट्या काट्या खाल्ल्या, आंदोलन केली, त्या आंदोलनाला आमच्याकडनं मानाचा मुद्रा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.